दर्शको नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रो, काही भाग्यवान माणसं अशी असतात की त्यांच्या पदरामध्ये निसर्गानं बुद्धिमत्तेचं, कौशल्याचं, कलेचं, लेखनाचं, वक्तृत्वाचं आणि प्रतिभेचं दान अगदी भरभरून दिलेलं असतं. पण असंही लक्षात येतं की अशा व्यक्ती साधारणपणे आत्मकेंद्रित असतात. पण अशाही व्यक्तींना काही अपवाद असतातच. या व्यक्ती आपल्या गुणसंपदेचा उपयोग केवळ स्वतःच्या व्यक्तिमत्वासाठी तर करतातच, पण त्याशिवाय आपल्या कलेचा आणि आपल्या बुद्धिमत्तेचा, आपल्या कौशल्याचा उपयोग ते समाजाच्या उद्धारासाठी, जनजागरणासाठी देखील करत असतात. अशाच व्यक्तिमत्वांपैकी एका व्यक्तिमत्वाची ओळख आजच्या कार्यक्रमामधून आपण करणार आहोत. ते आहेत प्राध्यापक डॉक्टर दिलीप अलोणे. दिलीप अलोणे सरांचा परिचय जर करून द्यायचा झाला तर एखादं व्याख्यानच आपल्याला आयोजित करावं लागेल, इतका मोठा त्यांचा परिचय आहे. कारण ते प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत, शिवाय ते लेखक आहेत, ते वक्ते आहेत, ते जादूगार आहेत, ते नकलाकार आहेत, ते नाट्यकलावंत आहेत, ते शेतकरी आहेत आणि ते बरंच काही आहेत. इतके पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला लाभलेले आहेत. या सगळ्या पैलूंची ओळख आजच्या कार्यक्रमामधून आपण करणार आहोत. तेव्हा चर्चेला प्रारंभ करूया. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्व चतुरस्त्रच नाही तर ते बहुआयामी असं आहे. या व्यक्तिमत्वाच्या एकेका पैलूची आपण ओळख आता करून घेणारच आहोत या कार्यक्रमामध्ये. पण तत्पूर्वी तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी आणि तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. 1957 माझा जन्म झाला आणि 1957 जन्म झाल्यानंतर दुर्दैवाने 1958 माझे वडील वारले. मी एकटाच होतो. माझी आई आणि मी एवढंच माझं कुटुंब होतं. त्यामुळे माझं झरी हा आदिवासी तालुका, तिथल्या प्राथमिक शाळेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं. परंतु आपल्या मुलावरती चांगले संस्कार व्हावे, तो चांगला शिकावा म्हणून आईने मला चंद्रपूरला पाठवलं आणि चंद्रपुरामध्ये मग माझं पुढील शिक्षण झालं. घरी वडिलोपार्जित शेती होती, त्यामुळे मुळातच मातीशी नाळ जुळलेली होती. त्यामुळे डोळ्यासमोर एकच स्वप्न होतं की आपण शिकावं आणि आपल्या गावी जावं आणि शेती करावी. एवढंच एक स्वप्न त्या बालवयामध्ये माझ्या डोळ्यासमोर होतं. मग मी शिकत आलो. चंद्रपूरला माझं शिक्षण झालं. नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये मी MSc पदवी घेतली. त्याच्यानंतर मी मराठीमध्ये MA केलं आणि मी गावी आलो. गावी आल्यानंतर शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान, नवीन काय करता येईल याचा विचार करत असताना नवे प्रयोग शेतीमध्ये करण्याचा प्रयत्न मी त्यावेळेला केला. अचानक एक दिवस विद्यावाचस्पती प्राचार्य राम शेवाळकर यांचा उल्लेख मला करावा लागेल. त्यांची माझी भेट झाली आणि त्यांनी वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून येतोस का असा प्रश्न केला. तो माझ्यासाठी अति आनंदाचा क्षण होता की शेती आणि शिक्षण, शिक्षकी पेशा ही जी आपली आवड होती मनातली, ते काम आपल्याला करायला मिळतं म्हणून ताबडतोब मी त्यांना होकार दिला आणि 1983 वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो. मराठी हा तुमच्या अध्यापनाचा विषय. मग तुम्ही या क्षेत्रामध्ये शैक्षणिक कारकिर्दी तुमची थोडीशी आम्हाला सांगा की तुम्ही कशा पद्धतीने पुढे तुमचं काम वाढवत गेलं. नाही, मुळातच काय की ज्यावेळेला मी महाविद्यालयामध्ये रुजू झालो त्यावेळेला माझ्यासमोर विद्यार्थी हा केंद्र होता. त्यामुळे आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकातून ज्ञानदान देण्यापेक्षा या पुस्तकांच्या पलीकडचं आपण काय सांगू शकतो याचा मी बहुतांश
प्रयत्न केला. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, मग त्या युवा महोत्सवाच्या माध्यमातून असतील, महाविद्यालयाच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून असतील, मुलं कशी घडतील, मुलांना आपल्याला काय देता येईल, त्याच्यातून त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा होईल याचा सातत्याने मी प्रयत्न करत आलो. मला सांगायला आवडेल की BAच्या पहिल्या वर्गाला सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक पवार यांचं बिराड कादंबरी होती. तर ती कादंबरी शिकवताना बऱ्याच अडचणी यायच्या. अनेकांना प्रश्न होते की ही कादंबरी शिकवायची कशी. त्यावेळेला मी असा विचार केला की ही कादंबरी जर आपण लघुनाट्याच्या रूपांतर केलं आणि ते जर सादर केलं तर विद्यार्थ्यांना लवकर भावेल. आणि म्हणून मी त्याचं लघुनाट्य रूपांतर केलं आणि विद्यार्थीच वर्गातले कलावंत घेऊन त्याचे अनेक ठिकाणी प्रयोग सादर केले, अनेक महाविद्यालयात सादर केले. त्यामुळं ती जवळजवळ 200 पानाची कादंबरी त्या 40 मिनिटामध्ये विद्यार्थ्यांना फॉलो करत गेली. म्हणजे ज्यांना ते हवं होतं ते त्यांना मिळत गेलं. मग मला असा विचार आला की एवढ्या मोठ्या अमरावती विद्यापीठामध्ये अनेक महाविद्यालय आहेत, एवढ्या दूर आपण पोहोचू शकणार नाही. म्हणून मग मी त्याचा माहितीपट काढला, चित्रपट रूपांतर केलं. आणि आनंदाची गोष्ट अशी की तो चित्रपट मला दिल्लीला राष्ट्रपती भवनमध्ये सन्माननीय प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्याचा योग आला. आणि मग तो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इनोव्हेटिव्ह कार्यक्रमात त्याला पुरस्कार दिला. या अशा काही गोष्टी या मुद्दाम केलेल्या नव्हत्या, परंतु विद्यार्थ्यांना आपल्याला कसं देता येईल, सहजपणे कसं सांगता येईल, हा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नातून मग अनेक इनोव्हेटिव्ह प्रोग्राम केले. वाचनाची चळवळ आम्ही निर्माण केली, वाचनाची आवड कशी निर्माण होईल त्यासाठी इनोव्हेटिव्ह प्रोग्राम केले. असे अनेक प्रयोग करत करत 2017मध्ये माझ्या निवृत्तीच्या उंबरठ्यावरती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार देऊन माझा गौरव केला. म्हणजे ह्या तुमच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये तुमची प्रयोगशील वृत्ती दिसते की प्रयोगाच्या माध्यमातून अध्यापनाचं कार्य तुम्ही या विद्यार्थ्यांसाठी केलं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. मग हे सगळं शैक्षणिक तुमची एवढी मोठी कारकीर्द जी खरोखरच दैदिप्यमान अशी आहे, कारण तुम्ही नंतर PhD केलं, अनेक विषयांवर लेखन केलं, अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये तुमचे शोधनिबंध देखील प्रसिद्ध झाले आहेत, लेखन तुम्ही केलं. मग एवढ्या मोठ्या शैक्षणिक कार्याच्या कारकिर्दीमध्ये तुमचा नाट्यकलेचा छंद तुम्ही कसा काय जोपासला आणि तुमच्यातला नाट्यकलावंत नेमका तुम्हाला कधी भेटला? नाही, मुळातच काय की अभिनयाची मला सुरुवातीपासून आवड होती. अगदी प्राथमिक शाळेमध्ये शिकत असतानापासून शिक्षकांच्या नकला करणे आणि मग मुलांना हसवणे, म्हणजे हसवणे हे माझं महत्त्वाचं माध्यम होतं. आणि हसवण्यामध्ये आनंद वाटायचा. मग आपण कसं हसवू शकतो बा, मग एकमेकांच्या नकला करायच्या आणि असं करत करत ती अभिनयाची गोडी निर्माण झाली. मग महाविद्यालयामध्ये आलो. महाविद्यालयामध्ये मग एक व्यासपीठ मिळालं, रंगमंच मिळाला. मग तिथे मित्रांना घेऊन वेगवेगळ्या एकांकिका, वेगवेगळी नाटकं अशी सगळी करत होतो. एक प्रसंग मला आठवतो की पूर्वी काय व्हायचं, गणेशोत्सव आणि शारदोत्सवामध्ये सगळीकडे नकलांचे, जादूच्या प्रयोगाचे, याचे त्याचे कार्यक्रम व्हायचे आणि प्रचंड गर्दी व्हायची. तर चंद्रपुरामध्ये सुप्रसिद्ध नकलाकार नाना रेटर यांच्या नकलांचा कार्यक्रम होता. गंमत अशी की पावसाचे दिवस होते ते गणेशोत्सवाचे. पाऊस असल्यामुळं नाना रेटर त्या ठिकाणी उपस्थित व्हायला वेळ होता. तर तिथले जे आयोजक होते त्या मला म्हणाले, अरे लोक एवढे उपस्थित झालेले आहेत, नाना रेटर अजून आलेले नाहीत, तू काहीतरी कर. तर नाना रेटरांचे अनेक कार्यक्रम मी बघून होतो. त्याच्यामुळे नाना रेटरांचा एक प्रभाव माझ्यामध्ये मुळातच बसलेला होता. म्हणजे खरी अभिनयाची जी प्रेरणा आहे ती स्वर्गीय नाना रेटर यांनी दिली होती. तर त्या आग्रहाखातर मी तिथेच, त्यावेळेला काय ते सगळं मेकअप वगैरे असं नव्हतं, तिथेच मग मकईच्या कणसाच्या मिशा लावायच्या, गेरूचा रंग, पावडर वगैरे असं लावून मी नाना रेटरांची मावं लगन कवा होणारी नक्कल केली होती. त्यावेळेला ती खूप गाजली होती. आणि गंमत अशी की मावं लगन कवा होणारी नक्कल मी करतोय, अर्ध्यावधी आले असेल आणि नाना रेटर रिक्षातून खाली उतरले. रिक्षातून खाली उतरले, माझी नक्कल पूर्ण त्यांनी पाहिली. मला पाठीमागे विंगेमध्ये बोलावलं आणि पाठीवर हात दिला. मला ते की महाराष्ट्र शासनाने त्याच्या संपूर्ण इतिहासामध्ये नकला या लोककलेला लोककला पुरस्कार जो मला दिला, ही त्यांच्या पाठीवरची जी थाप होती, हे सगळं ऋण त्या नकलाकारांचं होतं. कारण नकलाकारांनी विदर्भामध्ये जनजागरण, प्रबोधन, लोकरंजन, मग त्याच्यामध्ये स्वर्गीय नाना रेटर आले, हरिभाऊ गाडगे आले, दादा कोठीवान आले, दादा घाटोड आले
अनेक नकलाकार, राजाभाऊ चिटणीस आले. राजाभाऊ चिटणीस आले आणि त्यानंतर याबद्दलची कृतज्ञता आपल्याला व्यक्त करता आली पाहिजे म्हणून वणीमध्ये 1994 मध्ये मी महाराष्ट्रस्तरीय नकला महोत्सव घेतला आणि त्या नकला महोत्सवात महाराष्ट्राचे 33 नकलाकार एका व्यासपीठावरती आले. वा. विचारांचं आदान प्रदान झालं. मग नकलांवरती मी लेखन केलं, नकलांवरती संशोधन केलं आणि मुळात नकला ही लोककला जी उपेक्षित आहे परंतु जी खेड्यापाड्यामध्ये लोकांना अत्यंत लोकप्रिय आहे, त्या कलेचं जतन व्हावं, त्या कलेचं संवर्धन व्हावं, त्या कलेला एक वेगळ्या प्रकारचा आयाम मिळावा यासाठी अनेक नवीन नकलाकारांना पुढे आणलं. नवीन नकलाकार पुढे आले आणि नकला या लोककलेला राजमान्यता मिळाली, एक प्रतिष्ठा मिळाली. वा, खरोखरच एक मोठं योगदान आहे. कारण अलीकडे ही लोककला कुठेतरी लुप्त पावल्याचं आपल्याला दिसून येतं. याची कारणं किंवा मीमांसा करण्याची आता ही वेळ नाही किंवा ही जागा पण नाही. आपण त्याच्यावर नंतर बोलूया. पण हे सगळं करत असताना एकंदर किती नाटकांमधून तुम्ही कामं केलीत आणि काही अभिनयाची पारितोषिकं वगैरे आपल्याला मिळालीत का? नाही, प्रामुख्याने नाट्यलेखन मी जास्ती केलं, बरं दिग्दर्शन जास्ती केलं, बरं नाटकांमध्ये कामं केलीत. परंतु त्याही याच्यात मी माझा मुद्दा मांडला की बा विद्यार्थी हा माझा कल होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये गेलो, अनेक एकांकिका लिहिल्या, दिग्दर्शन केलं, अनेक पारितोषिकं पटकावली. त्याचप्रमाणे व्यक्तिगत अभिनय म्हणजे मूक अभिनय आणि अभिनय, तर अभिनयाच्या ज्या स्पर्धा होत्या जवळजवळ 100 पारितोषिकं अभिनयाची मला मिळाली. तर अशा प्रकारे तो प्रवास सातत्याने अभिनयाचा सुरू होता आणि अजूनही नाट्यलेखन सुरू आहे. आता तुम्हाला इतकी मोठी प्रशस्तीपत्र मिळाली आहेत अभिनयाची, तर तुमच्या एखाद्या अभिनयाची झलक आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सादर करू शकलात तर निश्चितपणे ती करता येईल. तुम्हाला, विनंती आहे. काही हरकत नाही. एक प्लॅटफॉर्म नंबर 4 नावाचं नाटक होतं, त्यातली एक भूमिका होती. हे बस करा आता, बस करा. अरे वो देख वो ऊंची ऊंची हवेलियां आसमान को छू रही है और आने जाने वाला हर कोई हमारे जिंदगी पर थूक रहा है. अरे किती दिवस असं जीवन जगाल तुम्ही? अरे किती दिवस? अरे अब्बा अब्बा तुमच्या पाठीशी आहे, पण हे जीणं किती दिवस? अरे गरज भासली की रेल्वेच्या धडधडणाऱ्या डब्यामध्ये घुसायचं, कुणाची तरी सोन्याची साखळी ओढायची आणि त्याच्यावरती गुजरा. थू तुमच्या जिंदगीवर. अरे बाबा, 4 दिन की चांदनी, 4 दिन की चांदनी, बाकी अंधेरी रात है. पीछे पलट के देख सिकंदर, किस्मत तेरे साथ है, किस्मत तेरे साथ है. अतिशय हृदयद्रावक अशी ही घटना तुम्ही अगदी जिवंत आमच्यासमोर प्रसंग तो उभा केला. खरोखरच अभिनय तुमचा तेवढाच कसदार आहे याच्यातून आपल्याला म्हणता येऊ शकतं. आत्ता तुम्ही या अभिनय सादर करण्यापूर्वी असं बोललात की तुम्ही नाट्य दिग्दर्शन आणि नाट्यलेखन जास्त केलं, तर त्या तुमच्या प्रवासाविषयी थोडक्यात आम्हाला सांगा. नाट्यलेखन म्हणजे सुरुवातीला मी बेबनाव नावाची एकांकिका लिहिली आणि बेबनाव नावाची एकांकिका सादर केल्यानंतर मला स्पर्धेमधनं जो उत्साह मिळाला, त्यानंतर असं वाटलं की आपण लेखनाकडे वळावं. कारण आपण जे अनुभवतो, कारण मी सुरुवातीलाच बोललो की बा माझी नाळ मातीशी होती, माझं बालपण ग्रामीण जीवनामध्ये गेलं, त्यामुळे ग्रामीण जीवनातल्या सुखदुःखाच्या सहवेदना आपल्या मनात कुठेतरी होत्या, त्या व्यक्त करता आल्या पाहिजे, लोकांसमोर गेल्या पाहिजे आणि त्याच्यावरती कुठेतरी चिंतन झालं पाहिजे, एक प्रकारचं प्रबोधन झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या नाटकाचा विषय वस्तू ही साधारणपणे ग्रामीण पार्श्वभूमी असं माझा नाटकाचाही विषय होता. आणि मला सांगायला आवडेल की मगा जो उल्लेख केला तुम्ही माझ्या PhDचा, तर माझ्या साहित्य अकादमी पुरस्कृत कादंबऱ्यातील ग्रामीण जीवनाचं वास्तव, बरं, हाच माझा अभ्यासाचा विषय होता. त्याच्यामध्ये 12 मास कादंबरी होती, त्याच्यामध्ये ताम्रपट होती, राघव वेळ होती, त्याच्यानंतर 12 मास अशा 5-6 कादंबऱ्यांच्या त्या साहित्य अकादमीच्या. तर त्याच्यामधलं ग्रामीण जीवन काय, जसं 12 मासमध्ये शेतकऱ्याची जी व्यथा आहे, ती व्यथा ही कुठेतरी अभिनयाच्या माध्यमातून व्यक्त झाली पाहिजे. कारण पुस्तक वाचणारा वर्ग आणि नाटक पाहणारा वर्ग, कारण शेवटी नाटक हे दृकश्राव्य माध्यम आहे आणि त्याच्यावरून समोरच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचतो. त्यामुळे या सगळ्या वेदना, कारण माझी या एकांकिका मी जरी नकलांच्या माध्यमातून विनोद करीत असलो तरी नाटकांच्या माध्यमातून माझा सूर मात्र हा दुःखाचा आहे.
बरं बरं. खूप छान आपण सांगता आहात. आपण आणखी तुमच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया, पण कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शको, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी तुम्ही सांगत होतात की तुमच्या नाट्यलेखनाचा आणि अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय देखील ग्रामीण जीवन हा मुख्यतः होता. तर ह्या ग्रामीण जीवनाचं प्रतिबिंब तुमच्या नाट्यलेखनातनं आणि तुमच्या एकंदरीतच कला सादरीकरणातून देखील तुम्ही मांडता असं म्हणता. तर त्याविषयी थोडंसं आम्हाला आणखी विस्तृतपणे सांगा. लेखन करत असताना या ग्रामीण जीवनाच्या ज्या काही जाणीवा आहेत त्या मी व्यक्त करत गेलो. आणि हे करत असताना म्हणजे मला सांगायला आवडेल की शेतकऱ्यांच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये फार होत्या. त्यावेळेला शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात की शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता स्वतःच्या बळावर शेतीला अधिक विकसित करावं, कारण मातीतून सोनं पिकतं असं आपण म्हणतो. तर ती माती काही आपल्याला उपाशी ठेवणार नाही, पण येणाऱ्या संकटांना खंबीरपणे आपण समोर जावं म्हणून गर्भात मातीच्या दिस सोनियाचा हा मी 40 मिनिटाचा लघुपट काढला. बरं. आणि तो लघुपट घेऊन मी गावागावामध्ये फिरलो. एवढंच नव्हे तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या प्रेरणेने मी वणीपासून दाभाडीपर्यंत जवळजवळ 300 किलोमीटरची विद्यार्थ्यांना घेऊन पथनाट्य यात्रा काढली. आणि गावागावामध्ये जाऊन त्या पथनाट्याच्या माध्यमातून की शेतकऱ्याचं मनोबल कसं वाढवता येईल. शेती आहे, निसर्गावरती अवलंबून आहे, सुलतानी मार आहे, आसमानी मार आहे, पण यातूनही आपल्याला सकारात्मक काय करता येईल याचा प्रयत्न त्या लघुनाट्याच्या आणि पथनाट्याच्या माध्यमातून मी केला होता. आणि त्याला चांगल्यापैकी यश आलं. आणि दुसरीकडे मी माझ्या शेतीत पाटण या गावी झरी तालुक्यामध्ये आहे, तर तिथे माझी शेती आहे. त्या शेतीमध्ये मी नवीन नवीन प्रयोग सातत्याने केले आणि कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन देणारी अशी तुरीची जात, तुरीचं वाण मी विकसित केलं. आणि जवळजवळ 21 क्विंटल मी तुरीचं उत्पादन एका एकरामध्ये घेतलं. वा. त्यावेळी अनेक वृत्तपत्रातही त्या बातम्या आल्या होत्या. आणि नंतर मला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने स्वर्गीय वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार त्या संदर्भात दिला होता. बरोबर. तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान की शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचायचं, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं, शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करायचं आणि कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पादन कसं घेता येईल यासाठी कोणत्या कोणत्या वाणाची निवड करायची, कोणत्या पद्धतीने लागवड करायची, या सगळ्या बाबतीतलं एक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत सातत्याने पोहोचवण्याचा मी आजही प्रयत्न करतो आहे. हे तुमचं कृषी क्षेत्रातलं काम झालं, पण तुमच्या नाट्यलेखनाच्या माध्यमातून आणि तुमच्या सादरीकरणातून तुम्ही खरं तर समाज प्रबोधनाचंच काम केलं असं तुमच्या बोलण्यातनं दिसून येतं. आता दुसरा माझा प्रश्न असा की नकला आणि मूक अभिनय हा देखील तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. कारण नकलाकार दिलीप अलोणे म्हणून देखील तुमचं नाव संपूर्ण विदर्भाला तरी माहितीच आहे, महाराष्ट्रातही ते आहेच. तर ह्या ह्या कलेकडे तुम्ही कसे वळलात आणि त्याचा उपयोग समाज प्रबोधनासाठी तुम्ही कसा करून घेतला? ते मग मी एक प्रसंग सांगितला नाना रेटर यांचा. हो. तिथून मला नकलांची ओढ लागली आणि मग मी नकला करत गेलो वेगवेगळ्या विषयांवरती, वेगवेगळ्या याच्यावरती. आणि त्या सुमारामध्ये खेड्यापाड्यातून गणपती, शारदा, शाळा या ठिकाणी नकलांचे कार्यक्रम सातत्याने करत आलो. सातत्याने म्हणजे त्यावेळेला महिना घराच्या बाहेर राहायचं आणि प्रयोग करायचे. आणि मग त्याच्यामधून की ज्या ग्रामीण भागामध्ये आपण नकलांच्या माध्यमातून लोकांना हसवतो आहोत, तर हसवण्याबरोबर त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी उत्थान निर्माण होईल अशा प्रकारचं प्रबोधन. मग त्याच्यामध्ये व्यसनमुक्तीचे विषय आले, मग वृक्ष संवर्धन आले, अनेक प्रकारची हुंडा पद्धती त्यावेळेला होती, त्याच्यावरचे विषय, अंधश्रद्धा निर्मूलनावरती फार मोठं काम आम्ही केलं. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून दाखवायचे, जादूचे प्रयोग करून दाखवायचे. आणि जादूच्या प्रयोगातून किंवा हे भूत प्रेत नाही आहे, हे मंत्रतंत्र नाही आहे, तर हे आपल्या हाताची हातचलाखी आहे. आणि अशा प्रकारच्या हातचलाखीतून तुम्ही त्याच्याकडे वश होऊन भोंदू बाबांकडे जाऊ नका असा एक संदेश आम्ही त्या निमित्ताने त्याच्यातून देत होतो. आणि मग नकला करता 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 अनेक वर्ष, म्हणजे आज जवळजवळ माझा पहिला कार्यक्रम जाहीर हा 1972 मध्ये झाला. आणि 1972 मध्ये कार्यक्रम झाल्यापासून आजही मी रंगमंचावरती नकलांचे कार्यक्रम सातत्याने करतो आहे.
आजही तुमची ती जी शृंखला सुरू आहे त्यातली एखाद्या नकलेची तुमची झलक आमच्या प्रेक्षकांना दाखवा ना. बघा, मी नाना रेटरांचा उल्लेख केला होता आणि त्यांची मावळ लगनचा उल्लेख केला होता. त्यातलंच मी एक थोडंसं आपल्याला दाखवतोय. ए वाचे, ओ काय करून राहिली तिकडं? अरे माझ्या कापशामध्ये ढोरं जाईन ना तुझे. अरे भाई तिकडं, मी आलो आता. हा देवा, हे देवा, कसं बी कर, काही बी कर, पण आमदा मात्र महा बुडाबुडीच्या मनामध्ये महा लग्नाचा विचार येऊ दे, महा लग्नाचा विचार येऊ दे. अरे बापाले म्हणलं महा लग्न कर, तर बुडा म्हणते का पोट्या अजून तुला अक्कल दाडस फुटाची आहे. माझ्या घरी कितीतरी पाहुणे येते जाते आणि शेतकऱ्याचं पोर म्हणून कोणीच आपली पोरगी द्यायला तयार होत नाही. ए देवा पांडुरंगा, अरे कसं बी कर, कसं बी कर, बुड्याच्या डोक्यामध्ये विचार येऊ दे आणि माझ्या लग्नाचा विचार येऊ दे. ए देवा, लग्नाची गोष्ट आली ना मला की नाही कसं कसं वाटच्या कसं कसं कस वाटते आणि फार गोड वाटते. माझ्या बापाच्या मनामध्ये माझ्या लग्न परवा का नाही देवा, मी आज साथ जात होतो हो, आणि तेवढ्यामध्ये का नाही वच्ची दिसली. हा वच्ची दिसली आणि मला धडधड 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 करायला लागली. ते मायाकडं पाय, हो ते मायाकडं पाय आणि मी तिच्याकडं पाय. पायता 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 गपकंदला डोरा मारून समजलंच नाही म्हणे त्याला. पण देवा, हे देवा, कसं बी कर, काही बी कर, पण आमदा मात्र माझ्या बुडाबुडीच्या मनामध्ये माझ्या लग्नाचा विचार येऊ दे. अरे शेतकऱ्याचं पोर आहे म्हणून काय झालं? अरे मातीमध्ये राबतो आणि मातीतून सोनं पिकवतो, मला पोरगी द्याले काय हरकत आहे बाबा? खरोखरच सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत ही एक मोठी समस्या ग्रामीण भागामध्ये निर्माण झाली आहे. त्याची चर्चा पेपरमधून आणि वर्तमानपत्रातून आपण वाचतो. एका तर तरुणांनी आत्महत्या केली की त्याचं लग्न जमत नाही, केवळ तो शेतकरी असल्यामुळे. ही व्यथा, ही समस्या तुम्ही तुमच्या ह्या नकलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता, हे खूप मोठं काम आहे आणि प्रभावी पद्धतीने तुम्ही ते मांडता. खरोखरच त्याच्यासाठी तुमचं मनपूर्वक अभिनंदन. हे करत असताना पुढे तुम्ही चित्रपट दिग्दर्शन किंवा नाट्य दिग्दर्शन आणि माहितीपटांच्या निर्मितीकडे देखील वळलात. मग हे कसं काय सगळं जुळून आलं? मध्यंतरी साक्षरता मोहीम सुरू होती. त्या साक्षरता मोहिमेच्या वेळेला की साक्षरतेवरती काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे असा विषय निघाला होता. त्यावेळेला वणीच्या उपविभागीय कार्यालयामध्ये चव्हाण म्हणून उपविभागीय अधिकारी होते. तर त्यांनी माझ्यासमोर तो विषय मांडला की याच्यावरती आपल्याला काहीतरी जनजागरण करता येईल का. तर त्यावेळेला वास्तविक पाहता आहे कॉम्प्युटर वगैरे तंत्रज्ञान त्यावेळेला नव्हतं आणि वणीसारख्या गावात तर काही उपलब्ध नव्हतं. पण मी आणि माझे एक मित्र, त्यांचा उल्लेख करावा लागेल, अनिल बेलोरिया, आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की हे आव्हान स्वीकारायचं. आणि जवळजवळ आम्ही 2 तासाचा अक्षर किमया नावाचा चित्रपट निर्माण केला. आणि वणीच्या विरानी हॉलमध्ये त्यावेळेला सन्माननीय भूषण गगराणी हे जिल्हा परिषदला मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांनी त्याचं प्रकाशन केलं आणि सगळ्या वणीकर लोकांना त्या टॉकीजमध्ये आम्ही तो चित्रपट दाखवला. आणि त्यानंतर मग खेड्यापाड्यांमध्ये त्यावेळेला CD होते, व्हिडिओ होते, त्याच्या माध्यमातून खेड्यापाड्यामध्ये पोला. तर तो एक पहिला प्रयोग म्हणजे फार कष्टाने केला. 40 दिवस आम्ही कायर नावाचं एक छोटं खेडं होतं, त्या खेड्यामध्ये आम्ही शूटिंग केलं. लोकांचेच घरं आम्ही घेतले, कारण त्या सगळं असं काही स्टुडिओ वगैरे उपलब्ध नव्हता, पण लोकांची आणि ती खेड्यातली घरं, त्याच्यामुळे ते असं लाईव्ह वाटायचं. हा लाईव्ह वाटायचं. आणि मग त्याच्यामधून आम्ही साक्षरतेचा प्रचार केला. अशा प्रकारे ती सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर कुठला विषय वाटला, मग जो गर्भात त्या विषयांवर आपण येऊया, पण तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण बघत आहात कार्यक्रम हॅलो सह्याद्री आणि या कार्यक्रमामध्ये नाट्यवेडा लोकशिक्षक या शीर्षकांतर्गत आपण चर्चा करत आहोत आणि व्यक्तिमत्वाची ओळख करून घेत आहोत, ती डॉक्टर दिलीप अलोणे यांची. सर, विश्रांतीपूर्वी तुमच्या माहितीपटांच्या विषयांविषयी आपण बोलत होतो, तर काय पुढचे काय विषय तुमचे त्यात तुम्ही अंतर्भाव त्या विषयांचा केला?
नाही, प्रामुख्याने तो विषय होता साक्षरतेचा विषय साक्षरतेचा. होता. त्यानंतर मग मी बिरारवरती तो विद्यार्थ्यांसाठी लघुपट केला. हो. त्याच्यानंतर गर्भात मातीच्या दिस सोनियाचा हा शेतकरी आत्महत्येच्या संदर्भात केला. आणि शेती उत्पादनाच्या संदर्भात बरं. नव्या तंत्रज्ञानाच्या, मग आडवी पेरणी उताराला, अशी बहरली संपदा, अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा प्रकारचे माहितीपट निर्माण केले. हे देखील एक मोठं कामच आहे. म्हणजे सातत्याने एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तुम्ही तुमच्या कलेचा उपयोग केवळ समाजहितासाठी आणि जनजागरणासाठीच केलेला आहे. स्वतःचं तुमचं व्यक्तिमत्व त्यांनी फुललं आहेच, त्याबद्दलही काही दुमत नाही. त्याचप्रमाणे जादू ही जी एक आणखीन कला प्रकार आहे तो, ही देखील तुम्ही त्या जादुई पद्धतीने या सगळ्या कला सादर करता. तर या कला प्रकाराकडे तुम्ही कसं काय वळलात? काय वाटलं तुम्हाला? मी तिकडे जिथे राहत होतो तिथे एक मिलिटरीमध्ये असलेले सैनिक होते. ते सुट्ट्यांमध्ये जेव्हा यायचे त्याला सगळे बालमित्रांना घेऊन बसायचे. मग आता बालमित्रांबरोबर कसा युद्धस्थ कथा रम्या, आम्ही त्याला अनेक प्रश्न विचारायचो की बा युद्ध कसं असतं, काय असतं, कुठे काम करता, काय करता. तर हे सगळं सुरू असताना छोटे छोटे जादूचे प्रयोग ते आम्हाला करून दाखवायचे. आणि त्यामुळं मग जादू प्रयोगाबद्दलची ओढ निर्माण झाली. आणि मग त्यावेळेला नागपूर एक केंद्र होतं आणि नागपूरला प्रसिद्ध जादूगार होते, जादूगार अशोक. हो. धर्मपेठेमध्ये राहायचे. तर त्यांच्याकडे मी आलो आणि त्यांच्याकडे आल्यानंतर मग त्यांच्याकडनं एक एक प्रयोग शिकत गेलो. आणि मग जादूच्या प्रयोगाचे कार्यक्रमांचे जसे कार्यक्रम करायचो तसे स्टेजवरती जादूच्या प्रयोगाचे कार्यक्रम करायचो. आणि जादूच्या प्रयोगाच्या माध्यमातून रंजन, प्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलन असा एक त्रिवेणी संगम साधून त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम केले. डोळ्यावर पट्टी बांधून मोटरसायकल चालवण्यापासून तलवारीच्या टोकावरती मुलाला झोपवण्यापासून असे वेगवेगळे कार्यक्रम. म्हणजे आजही माझ्याकडे जवळजवळ 500 प्रयोगाचं सामान पडलेलं आहे. अरे बापरे. आणि मुख्य म्हणजे जादूच्या प्रयोगाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा राष्ट्र आपत्ती आली त्यावेळेला त्याच्या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला राष्ट्रीय आपत्ती निवारणासाठी काय मदत करता येईल त्या दृष्टीने आम्ही ती मदत केली. मग तुमच्या एखाद दुसऱ्या जादूचे प्रयोगही आम्हाला बघायला आवडतील आणि त्याच्या माध्यमातून त्यात खरं काय असतं आणि जादू काय असते याचा लोकांना कळेल ते का, की जादू म्हणजे काय आणि खरंच काय तुम्ही हातचलाखी कशा पद्धतीने करतात. तर तो एक प्रयोग आम्हाला छोटासा नक्कीच बघायला आवडेल. जादूगार जेव्हा, कारण जादू हे कुतूहल निर्माण करणार आहे, पण ती जादू कशी केली हे कळलं तर असं बहुधा कोणी जादूगार सांगत नाही. बरोबर. परंतु आपण आपल्या दर्शकांना हे दाखवायला पाहिजे की लोक भोंदूगिरी कशी करतात. तर त्यानिमित्ताने उद्देश तोच आहे हे दाखवण्यामागे. ते सुद्धा एक जनजागरण व्हायला पाहिजे. पूर्वी जसा कल्पवृक्ष होता आणि कल्पवृक्ष आपली इच्छा पूर्ण करायचा, तसाच जादूगार सुद्धा आपली इच्छा केव्हाही पूर्ण करू शकतो. माझ्याकडे ही कल्पवृक्षाची बॅग आहे. ही कल्पवृक्षाची जी बॅग आहे ही बघा, ही पूर्णपणे अशी रिकामी आहे. बरोबर आहे, ही पूर्णपणे रिकामी आहे, याच्यामध्ये काही नाही. परंतु मी 1 2 3 अशा प्रकारचा मंत्र टाकला की याच्यातून आता सध्या मोसम मला वाटते आंब्याचा मोसम आहे, नाही आंब्याचा मोसम आहे ना, तर आंबा मागितला तर आंबा येईल. बरं. आंबा मागितला तर आंबा येईल, अशी ही जादूची कला. ही रिकामी आहे. परंतु 1 2 3 म्हणून 1 2 3 काही लोक आब्राका डाबरा म्हणतात आणि छू म्हणतात. छू म्हटल्याबरोबर तुम्हाला तुमच्या इच्छेचा हा आंबा मिळेल. वा वा वा. वा. म्हणजे आपल्याला हवी ती गोष्ट याच्यातून निर्माण करता येते. जे भोंदूगिरी करतात ते अशाच प्रकारची भोंदूगिरी करतात. आता ही भोंदूगिरी कशी, तर ही बॅग आहे, बरोबर आहे, कारण इथे मंत्रतंत्र नाहीच आहे, ही सगळी हातचलाखी आहे. त्यामुळं मला जेव्हा हा आंबा निर्माण करायचा आहे, या पिशवीमध्ये 2 थर दिलेले आहेत आणि त्याचं बटन इथे दिलेलं आहे बघा. बरं. हा, हे बटन असं केलं की हा पडदा उघडतो आणि हे बटन असं बंद केलं की हा पडदा बंद होतो. हे बघा. बरं बरं. दिसतंय ना. हो. हा, म्हणजे माझ्या दर्शकांना सुद्धा ते दिसलं पाहिजे म्हणून मी दाखवतो हा पडदा. आता मी जेव्हा तुम्हाला प्रयोग दाखवाला त्याच्या अगोदर काय केला, हा जो आंबा आहे हा आंबा याच्यामध्ये ठेवून दिला आणि ही क्लिप दाबून दिली. बरं. आणि दाखवताना ही तुम्हाला रिकामी दाखवली, याच्यात काहीच नाही, बरोबर आहे. आणि मग जेव्हा आब्राका डाबरा 1 2 3 म्हटलं आणि मग मी याच बोटाने भाई बघा सहज माझं बोट जातं, हे असं क्लिप उघडली की हा पडदा निघाला आणि पडदा निघालून हात घालून या रिकाम्या पिशवीतूनच मी काय काढला, तुम्हाला जो हवा तो आंबा काढला.
हा आंबा तुम्हाला गिफ्ट. थँक्यू सर. अशा पद्धतीने हातचलाखी करून अशा प्रकारचे अनेक प्रयोग होत असते. त्याच्यापासून लोकांनी सावध हा, राहणं लोकांनी गरजेचं आहे. सावध राहिलं पाहिजे. आणि आज आपल्या कानावरती जी प्रकरणं येतात हो. त्या प्रकरणापासून सुद्धा सावध राहिलं पाहिजे. बरोबर. हे खरोखरच तुमच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आम्हाला उलगडून दिसत आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही खरं तर तुमची नाळ तुमच्या बोलण्यातनं वारंवार आला आहे की ही मातीशी जुळली आहे. तुम्ही हाडाचे शेतकरी आहात आणि शेतकऱ्यांसाठी देखील तुम्ही बऱ्यापैकी काम केलेलं आहे. तर त्या तुमच्या कार्याविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. शेतीमध्ये आज तरी शेतकऱ्याला ज्याला उभारीचं जीवन जगावं असं वाटतं त्यांनी शेतीला, कारण आजची जी परिस्थिती आहे त्याला अनेक कारणं आहेत, परंतु शेतीला जोडधंदा जर स्वीकारला तर तो निश्चितपणे समृद्ध होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की शेतीमध्ये जो सन्मान मिळाला पाहिजे तो नव्या पिढीला उपलब्ध होत नसल्यामुळे तो शेतीपासून दूर व्हायला लागलेला आहे. त्यामुळं शेतीमध्ये आधुनिक पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती या माध्यमातून कमी खर्च करणं आणि उत्पादन वाढवणं हा जर ध्यास त्यांनी घेतला तर निश्चितपणे त्याला सन्मानाचं जीवन जगता येईल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की या मातीशी जशी माझी नाळ जुळलेली आहे तशी माझ्या नंतरच्या पिढीची नाळ म्हणजे माझ्या मुलांची, माझ्या नातवांची जुळली पाहिजे. म्हणून मी एक अभिनव प्रयोग केला आणि त्याचं नाव ठेवलं आहे नातवाची वाडी. बरं. मी 1 एकर जागेमध्ये की माझा नातू जेव्हा केव्हा त्या मातीमध्ये त्या पाय ठेवेल, त्या शेतीमध्ये पाय ठेवेल, त्यावेळेला 12 महिने कुठल्याही मोसमात जरी आला तरी त्याला एखादं फळ मिळालं पाहिजे. मग ते सीताफळ असेल, पेरू असेल, मोसंबी असेल, त्या मोसमातलं की जेणेकरून त्या मातीची ओढ आणि त्या मातीची नाळ त्याची जुळेल आणि त्यातून त्या शेतकऱ्याला उत्पादन मिळेल. 1 एकरमध्ये आपण जर त्या पद्धतीनं 1च एकरमध्ये फार नाही तर त्याच्यातून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन त्या शेतकऱ्याला मिळेल आणि एक दुहेरी फायदा त्या शेतकऱ्यांना पारंपरिक पिकाबरोबर मिळेल. तर असे अनेक प्रयोग मी करतो आहे. सर, आणखी आपण चर्चा करूया. पण आता कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. त्यानंतर आपण ही चर्चा पुढे करूया. दर्शक हो, कार्यक्रमात घेतो आहोत पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर, विश्रांतीपूर्वी तुम्ही तुमच्या कृषी क्षेत्रामध्ये जे काय काम केलं आहे त्याच्याविषयी आम्हाला माहिती दिली. आता ही इतकी तुमची मोठी कारकीर्द अनेक क्षेत्रामध्ये आहे. अनेक क्षेत्रामध्ये तुम्ही तेवढ्याच प्रभावीपणे मुसाफिरी केलेली आहे. या तुमच्या एवढ्या मोठ्या कार्याची दखल निश्चितच शासनाने किंवा सामाजिक संस्थांनी देखील घेतली असेल. तर तुम्हाला तुमच्या या कामाबद्दल कोणकोणते पुरस्कार मिळाले, महत्त्वाचे ते आमच्या दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल. या सगळ्या कामांमध्ये एक तर महाराष्ट्र शासनाने लोककला पुरस्कार दिला मला सांस्कृतिक कार्य विभागाचा नकलाय कलेसाठी. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतीमित्र पुरस्कार दिला आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दिला. हे मी 3 पुरस्कार महत्त्वाचे समजतो. त्यानंतर मुंबईच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेने सर्वोत्कृष्ट एकपात्री कलावंत म्हणून देवल यांच्या नावाने पुरस्कार दिला आणि नुकताच मला नटश्रेष्ठ निळू फुले नटगौरव पुरस्कार मिळाला. बाकी अनेक संस्थांनी अनेक पुरस्कार दिलेले आहेत, तेही तेवढेच सन्मानाचे आहेत, प्रश्नच नाही. परंतु जे काही मुख्य पुरस्कार आहेत ते मुख्य पुरस्कार आहे. खरोखरच त्यासाठी तुमचं मनपूर्वक अभिनंदन. खरं तर या कार्याची दखल घेणं आवश्यकच होतं, सरकारला असेल किंवा सामाजिक संस्थांना असेल, कारण तुमचं कामच तेवढं मोठं आहे, तोलामोलाचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही एवढं मोठी जी कामाची तुमचा जो हा आवाका आहे आणि तुमचा जो अनुभव आहे, या अनुभवाचा फायदा नक्कीच अनेक संस्थांना होत असेल. मग त्यात शासकीय संस्था असतील, काही सामाजिक संस्था असतील, नाट्यसंस्था असतील. तर अशा कोणत्या संस्थांवर तुम्ही सध्या कार्यरत आहात? माझ्या कार्याची दखल घेऊन सुरुवातीला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र त्याच्या नियामक मंडळावर माझी पहिल्यांदा निवड केली गेली. बरं. आणि नियामक मंडळावरती निवड झाल्यानंतर दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचं कार्य नागपूरबरोबर विदर्भामध्ये कसं जाईल याचा मी सातत्याने प्रयत्न केला. त्याची तर परत मला 3 वर्ष पुन्हा तीच संधी मिळाली. म्हणजे 2 वेळा मी नियामक मंडळावरती दक्षिण मध्य ज्याच्यावरती होतो. बरं. त्याच्यानंतर
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरती मी काम केलेलं आहे अध्यक्ष म्हणून. बरं. त्यानंतर आता मी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावरती म्हणजे सेन्सॉर बोर्डावरती आहे. सन्माननीय विजय गोखले त्याचे अध्यक्ष आहेत. तर अशा प्रकारच्या विविध समित्यांवरती काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं आपल्याला सोनं कसं करता येईल आणि त्याचाही उपयोग समाज माध्यमासाठी कसा करता येईल याचा आपण विचार करत आलो आहे. निश्चितच म्हणजे तुमच्या कलेला तुम्ही या समाजसेवेची जोड देऊन हे सगळं काम करत आहात. ह्याच तुमच्या सगळ्या कार्याची दखल घेऊन तुमच्या काही मित्रमंडळींनी, आप्तेष्टांनी आणि या समाजातल्या लोकांनी एक गौरव ग्रंथ तुमच्यावर काढला, मस्त कलंदर या नावाचा. तर तो तुमचा अनुभव कसा होता आणि काय त्या ग्रंथाची वैशिष्ट्य तुम्हाला सांगा? हा अनुभव माझ्यासाठी म्हणजे निश्चितपणे विलक्षण आनंददायी होता. कारण आपण केलेल्या कार्याचा दस्तऐवज कोणीतरी निर्माण करतोय. आणि जळगावचे माझे एक मित्र डॉक्टर मनोहर सुरवाडे यांच्या डोक्यात अशी कल्पना आली की बा तुम्ही जे काम केलं आहे त्याच्यावरती गौरव ग्रंथ काढावा. आणि या संदर्भात त्यांनी माझ्याशी विचारणा केली. मी त्यावेळेला ते बोललो किंवा माझं गुणगौरव करणारं एखादा गौरव ग्रंथ करण्यापेक्षा त्यानिमित्ताने आपल्याला समाजोपयोगी अभ्यासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का. म्हटलं बा लोककला पुरस्कार मला शासनाचा मिळाला आहे, त्यामुळे तुम्ही असं करा की लोककलेवरती गौरव ग्रंथ काढा. आणि म्हणून लोकरंगभूमी आणि लोकवाङ्मय असा तो ग्रंथ काढला. आणि त्याच्यामध्ये मस्त कलंदर म्हणून माझ्यावरती जे लेख माझ्या प्रेमी लोकांनी प्रेम व्यक्त करण्यासाठी लिहिलेले आहेत, तर असा तो गौरव ग्रंथ हा एक संदर्भ ग्रंथ म्हणून डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी केला. अच्छा. आणखी काय त्यात कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश केला गेला? त्याच्यामध्ये जेवढ्या काही लोककला आहेत, मग त्याच्यामध्ये तमाशा असेल, लावणी असेल, खडी गंमत असेल, गोंधळी असेल, या सगळ्या लोककलांचा संदर्भ त्याच्यामध्ये. आणि महाराष्ट्रातल्या नामवंत लेखकांनी जवळजवळ 24 लेख विविध लोककलांवरती आणि लोकवाङ्मयांवरती त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. खरोखरच दुर्मिळ असा संदर्भ ग्रंथ साजला, कारण या लोककला देखील आता लुप्त पावत चाललेल्या आहेत. त्यांची माहिती, ती कल्पनाच तशी मांडली होती की मग केवळ माझ्यासाठी म्हणून तो नको, माझ्यानंतर तो इतरांना उपयोगी पडला पाहिजे. तिथेही तुमचा सामाजिक दृष्टिकोन आलाच आणि तुम्ही तो जोडलाच. ही एक खरोखर दुर्मिळ अशी व्यक्तिमत्वातला भाग असतो, ती तुमच्यात ती गोष्ट आहे, हे नक्कीच सांगावंसं वाटतं. आता इतकं केल्यानंतर, इतकं काम केल्यानंतर आता जीवनाच्या या टप्प्यामध्ये अजून काही करावंसं राहिलं आहे असं तुम्हाला वाटतं का? किंवा भविष्यात काही योजना तुमच्या मनात आहेत का? खरं म्हणजे मी अजूनही तृप्त नाही आहे. कलावंत हा कधी तृप्त नसतोच. आपली सर्जनशीलता अजून काय नवनिर्माण करू शकेल याचा ध्यास माझ्या मनामध्ये आहे. अनेकदा प्रश्न करतात किंवा तू जादूचे प्रयोग करतो, नकला करतो, शेती करतो, तुला वेळ कसा मिळतो? पण अजूनही माझ्याकडे वेळ आहे. अजूनही माझ्याकडे वेळ आहे. तर त्या वेळेतून पुन्हा की याचा उपयोग आपल्याला समाजाला कसा करता येईल. मी शिबिरं घेतो, नाट्य शिबिरं घेतो, जादूच्या प्रयोगांची शिबिरं घेतो, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. हे काम माझं चालू आहे. फक्त एकच इच्छा असते की समाज घटकांमधून कलेच्या अनुषंगाने असो, अभ्यासाच्या अनुषंगाने असो, शेतीच्या अनुषंगाने असो, तो एक चांगला माणूस निर्माण व्हावा. तो एक चांगला माणूस निर्माण व्हावा. कारण या राष्ट्राला, या देशाला प्रगतीच्या वाटेनं जर जायचं असेल तर चांगल्या संवेदनशील माणसाची आवश्यकता असेल. आणि माझा ठाम विश्वास आहे कलावंत हाच संवेदनशील असतो आणि त्याच संवेदनेच्या माध्यमातून तो जागृतीचं काम करू शकतो. मग आणखी काही भविष्यात तुमच्या योजना आहेत का, की काही असं वेगळं करण्याच्या सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने? हां, समाज प्रबोधनाच्या दृष्टीने काम करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मी प्रबोधनासाठी अनेक ठिकाणी जातो, व्याख्यानं होतात. आत्ता नुकतंच मी बेळगावला कलबुर्गीला जाऊन आलो, तिथेही झालं. त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला काय देता येईल मी याचा विचार करतो. आपण म्हणतो की बा देणाराने दे जावे, घेणाराने घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. तर आपण इतकं समाजाने दिलेलं आहे, हे मला सहज नाही मिळालं ना. लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, प्रेक्षकांनी माझ्यावर प्रेम केलं, शेतकऱ्यांनी प्रेम केलं, गावकऱ्यांनी प्रेम केलं, त्याच्यातून मला हे सगळं मिळालं ना. हे सगळे मान सन्मान पुरस्कार हे त्यांच्यामुळे मिळालेले आहेत. त्यांनी माझी पाठ थोपटली म्हणून मला मिळाले आहेत. मग ज्यांनी माझी पाठ थोपटली त्यांच्यासाठी मला काही करता येईल का,
मग त्या दृष्टीने मी माझा विचार प्रवास सुरू आहे. हे समाजभान जपणं हीच खरी संवेदनशीलता आहे आणि ती आपण जपली, इतके वर्ष ती पुढे नेली. तुमच्या लेखन कार्याविषयी आपण बोललो नाही, तर तुम्ही जे लेखन कार्य केलं आहे त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. खरं म्हणजे कसं की हे सगळं करत असताना माझं लेखन जरा बाजूला सारलं, पण माझा प्रतीक्षा नावाचा एक कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे. वा. त्याच्यानंतर लालमणी नावाचा बालकथासंग्रही फार पूर्वी प्रकाशित झाला. अनेक कवितांचं लेखन केलं, नाट्यलेखन तर सुरूच होतं, परंतु ह्या आणि बाकी कसं आहे शिक्षकी पेशामध्ये असल्यामुळं मग संशोधनात्मक लेखन करा अशा प्रकारचं लेखन, वेगवेगळ्या परिषदांमध्ये जाणं, त्यामुळं जे ललित लेखन होतं ते थोडंसं बाजूला सारलं. पण मी तुम्हाला एक कविता सांगतो, ऐकायला आवडेल आम्हाला. भान हरपून जगायला शिकवलंस, भान हरपून जगायला शिकवलंस, रवी उगवताना अंधार प्यायला शिकवलंस. वा. तीव्र जेव्हा होतात वेदना, विझणाऱ्या दिव्याला चेतवायला शिकवलंस. वा. नाद बरा नव्हे असा, यत्किंचित माणसाला पशु बनवलंस. डंख करीत राहिली शब्दांनी सदा, कड जेव्हा दाटले दुःखाचे मनात, कड जेव्हा दाटले दुःखाचे मनात, संपुष्टात येणाऱ्या क्षणांना पकडायला शिकवलंस, संपुष्टात येणाऱ्या क्षणांना पकडायला शिकवलंस. वा वा. म्हणजे तुमच्यातल्या कवीची देखील ओळख या निमित्ताने झाली. अतिशय सुंदर अशी कविता केली. पण आता यात तुम्हाला जो निवांत वेळ मिळेल, आता नक्की तुम्ही लेखनाकडे वळावं अशी आमची एक सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मग आपण हा कार्यक्रम संपवूया. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा विश्रांतीनंतर मनपूर्वक स्वागत. तुमच्या एकंदरीतच संवेदनशीलतेविषयी आपण बोलत होतो. तुमची अतिशय सुरेख कविता तुम्ही आम्हाला ऐकवली देखील. ह्या संपूर्ण प्रवासामध्ये तुमच्या सामाजिक प्रबोधनाच्या असेल किंवा नाट्यकलेच्या असतील किंवा तुम्ही जे काही काम केलं आजपर्यंत, त्यात तुमच्या आठवणीत असलेला एखादा अविस्मरणीय असा काही प्रसंग आहे का, काही अनुभव आहे का? अनुभव बरेच आहेत, पण मला एक अनुभव सांगायला आवडेल. मी जेव्हा जादूचे प्रयोग करायचो, तर जादूच्या प्रयोगामध्ये काय असतं की तुम्ही हातचलाखी करता ना, तर हातचलाखी करताना तुम्हाला एका सोबत्याची गरज असते, ज्याला आपण असिस्टंट म्हणतो. असा एक सहकारी पाहिजे असतो. तो सहकारी सुद्धा तुमच्या इतका बुद्धिमान असावा लागतो आणि तुमची हातचलाखी सिद्ध होण्यासाठी त्यांनी तत्परतेने ते काम केलं पाहिजे. बरोबर. तर चंद्रपुरातलाच हा प्रसंग आहे. गणेशोत्सवामध्ये माझे जादूचे प्रयोग सुरू होते. एक एक प्रयोग रंगत चालला होता, लोक टाळ्या वाजवत होते आणि माझा एक प्रयोग होता त्यामध्ये की मी माझ्या गळ्याला असा दोर बांधतो आणि दोर बांधून 2 प्रेक्षकांमधल्या पहिलवानांना बोलावतो. कोणी असेल तर या. एकाच्या हातात इकडे एक दोर देतो, दुसऱ्या बाजूला दुसरा दोर देतो आणि तो ओढायला लावतो. आणि मग चमत्कार असा होतो की ते जोरजोराने ओढतात आणि जादूगार त्या दोरातून निसटून जातो. बरं. असा तो प्रसंग. आता त्याची जी हातचलाखी करायची होती, कदाचित त्याला लक्षात नसेल म्हणा किंवा कल्पना नसेल, त्या साथीदारांनी जी चमत्कृती करून ठेवायला पाहिजे होती ती केली नाही. मी तो दोर बांधला, गळ्याला फास घेतला, त्या पहिलवानांना बोलावलं, ओढा म्हणून सांगितलं, इकडे ओढा म्हणून सांगितलं, पण तो दोर काही तुटे ना, दोर काही तुटे ना. माझ्या गळ्याला अशी म्हणजे आता जीव जातो की काय अशी एवढी भीती. आता करता काय, लोक थक्क होऊन पाहायला लागले की काय होणार बा काय स्टेजवरती. म्हणजे एक तर आपली फजिती होणार. पण आता कसं जादू तुम्हाला समयसूचकता शिकवते, तुम्हाला संवाद कौशल्य शिकवते, तुमचा आत्मविश्वास वाढवते. जादू फार म्हणजे माणसाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अतिशय चांगली कला आहे. मग मी थोडा वेळ विचार केला आणि मी आवाहन केलं की म्हटलं या प्रेक्षकांमध्ये कोणतरी माझ्यापेक्षा मोठा जादूगार बसलेला आहे आणि तो माझी जादू चालू नाही देऊन राहिला. असं बोलून लोकांना थोडंसं प्रभावित केलं, लोकांचं कुतूहल वाढवलं आणि मी क्षणामध्ये म्हटलं बघूया तो जादूगार श्रेष्ठ की मी जादूगार श्रेष्ठ, त्याची जादू मोठी की माझी जादू मोठी. मी थोडासा वेळ घेतला, मी पाहून घेतलं आणि परत मी मला जे करायची चमत्कृती ती मी केली आणि केल्यानंतर मी परत पुन्हा तो दोर असा लावला. त्या 2 पैलवानांना म्हटलं की आता आपण बघूया या जादूगाराला. माझं आव्हान आहे, हा जर दोर सुटला नाही तर मी त्याचं शिष्यत्व पत्करीन आणि माझा दोर जर सुटला तर त्यांनी इथे येऊन माफी मागावी आणि शिष्यत्व स्वीकारावं. लोक अगदी उत्कंठावर्धक परिस्थिती निर्माण झाली आणि मग त्या
2 पहिलवानांना म्हटलं आता ओढा, तुम्ही ओढा. ओढतात आहे आणि 1 2 3 म्हटल्याबरोबर तो दोर पुन्हा सुटून आणि एवढा प्रचंड टाळ्यांचा आवाज झाला वा. की एक तर आपण सुटलो याचा आनंद हो. की या प्रसंगातून आपण जिवंत वाचलो. म्हणजे प्रसंगावधान, समय सूचकता हा खूप महत्वाचा तर भाग आहे. अशा बऱ्याचशा आठवणी आहेत. पण हा प्रसंग मला अंगावरती काटा आणतो की त्या दिवशी जर आपण एक तर आपली फजिती झाली असती आणि कदाचित आज मुलाखतीला आपण असतो केलं असतं. बरोबर, त्याचा परिणाम होऊ शकला असता. पण तुमच्यात ती समय सूचकता असल्यामुळे तुम्ही ते निभावलं. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना काही असे संवेदनशील क्षण तुमच्या वाट्याला आलेत का, जे तुमच्या नेहमी कायम स्मरणात असतील? नाही सर, सामाजिक जीवनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर चांगलं करत असाल ना, चांगल्याचे अनेक लोक वाटेकरी होतात. आणि आजपर्यंत मी खेड्यापाड्यांमध्ये फिरलो, अनेक ठिकाणी गेलो, प्रबोधनाच्या माध्यमातून फिरलो, दिंडीच्या माध्यमातून फिरलो. वाईट अनुभव कुठे नाही आला. कारण तुमची दिशा जर स्पष्ट असेल, तुमच्या भावना जर चांगल्या असतील आणि लोकांना कळतं की लोकांसाठी काय करतंय आणि आपल्यासाठी आपण काय करतोय. बरोबर. त्यामुळे जिथे जिथे गेलो ना, म्हणजे आम्ही जेव्हा ती दिंडी काढली पथनाट्याची शेतकरी आत्महत्येच्या संदर्भात, अनेक गावांमध्ये गेलो आम्ही, खेड्यापाड्यांमध्ये गेलो. तर तिथे जो 10-12 जणांचा जो ग्रुप होता, लोक जेवायची व्यवस्था करायची, राहायची व्यवस्था करायची, सगळी व्यवस्था करायची आणि इतकं अफाट प्रेम करायचे. म्हणजे मला मिळालं ते प्रेमच मिळालं. म्हणजे मी जे समाधानी आहे ना, म्हणजे माझ्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, हा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तो त्यांनी दिलेला आहे मला. ही एक कृतार्थता तुमच्या मनामध्ये निर्माण झाली आणि ते तुम्ही खरोखरच सार्थ असं जीवन जगलं आहात असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आता वेळ कमी असल्यामुळे खरं तर खूप जाणून घेण्याची इच्छा आणखी आहे. तुमचे प्रसंग, तुमचे अनुभव देखील जाणून घेण्याची इच्छा आहे. पण आता वेळ कमी असल्यामुळे शेवटी जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही तुमच्या या कलेच्या माध्यमातून आणि या अनुभवातून जे काय संचित तुमच्या पुढे आलेलं आहे, ते कुठल्या शब्दात तुम्ही शेअर कराल, काय संदेश द्याल? मी कलेचं माध्यम असो, शिक्षक म्हणून जगलेला शिक्षक असो किंवा शेतकरी असो, जी माध्यमं माझ्याजवळ आली त्या सगळ्या माध्यमांचं लक्ष समाज हे होतं. समाजाची उन्नती, समाजाची प्रगती, समाजाचं प्रबोधन आणि त्यातून देशाच्या विकासासाठी सामाजिक जागृती. त्या जागृतीच्या दृष्टीनं आणि विशेषतः युवा पिढींमध्ये खूप सर्जनशीलता आहे, प्रचंड सर्जनशीलता आहे. परंतु जे इन्स्टंट म्हणतो ना, तसं ते निर्माण झालेलं आहे. माणसाला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात. ते नव्या पिढीने घ्यावेत. आणि माणूस म्हणून माणूस द्याहो मजला, संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे. या माणसाच्या शोधातच आपण फिरतो आहोत. तो माणूस निर्माण व्हावा एवढीच एक इच्छा या कलेच्या माध्यमातून निर्माण करतो. वा, अतिशय महत्त्वाचा विचार तुम्ही लोकांना दिला आहात की माणूस पण जपणं आणि संवेदनशीलतेने जपणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ती खरं तर काळाची गरज आहे. कारण या तांत्रिक युगामध्ये नवीन पिढी देखील एकमेकांपासून दुरावते आहे, कुटुंबामध्येही विसंवाद निर्माण होत आहेत. तर माणूस म्हणून जगणं आणि संवेदनशीलतेने जगणं हा एक अत्यंत खूप चांगला विचार तुम्ही आज आमच्या दर्शकांना दिलात. आज वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात. आपला संपूर्ण कलाप्रवासाची आणि एकंदरीतच जीवनाचं जे कार्यकर्तृत्व आहे त्याचा प्रवास आमच्या दर्शकांना अतिशय रंजक पद्धतीने उलगडून दाखवलात. याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपला मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार.